ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज. आयुक्त सौरभ राव. ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 25-26 दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी होत असून निवडणुकीसाठी ठाणे महापालिकेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून शांततापूर्ण वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सौरभ राव यांनी दिली. निवडणुकीचा कार्यक्रम हा लोकशाहीचा उत्सव असून या उत्सवात सर्वांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त निवडणूक उमेश बिरारी, जीजी गोदेपुरे, मिताली संचेती, दीपक झिंजाड आदी उपस्थित होते. महापालिका निवडणुकीची आम्ही पूर्ण तयारी आमची सुरू झालेली आहे, किंबहुना जवळपास संपत आलेली आहे. यामध्ये ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 2013 एवढे पोलिंग स्टेशन्स यांची संख्या निश्चित झाली आहे. कालपासून जे नामनिर्देशन पत्र वाटप आणि तो स्वीकार करण्याची प्रोसेस आहे तीही आपण सुरू केला आहे. साधारणतः 12,600 सिव्हिल कर्मचारी, 5,500 पोलीस कर्मचारी अधिकारी यांची नियुक्ती आपण निवडणूकचे प्लॅनिंगसाठी, निवडणूकचे प्रबंधनसाठी, व्यवस्थापनसाठी आपण करत आहोत. या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुरळीत आपण प्रशिक्षण घेणार आहे. त्यामध्ये पहिला प्रशिक्षण 27, 28, 29 तारखेला, दुसरा प्रशिक्षण 5, 6, 7 तारखेला आणि तिसरा प्रशिक्षण मतदान साहित्याचे वाटपाच्या दिवशी होणार आहे. याच्याबरोबरच निवडणूकची प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक असली पाहिजे. याच्यासाठी आपला आचारसंहिता पथक VST, SST, FST यांच्या गठन आणि यांचा डिप्लॉयमेंट आपण कंप्लीट केलेला आहे. यामध्ये पोलीस डिपार्टमेंट यांची मदतीने आपण प्रत्येक गोष्टीची वर बारीक लक्ष ठेवणार आहे. तसेच आचारसंहितेचं कुठेही उल्लंघन जर होत असेल तर त्याच्या विरुद्ध जे आवश्यक कारवाई आहे ते आपण इमिडिएटली करणार आहेत. निवडणुकीच्या दरम्यान उमेदवारांना त्यांना सोयी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना जे विविध दाखले महापालिकेमार्फत लागतात, ज्यामध्ये अनधिकृत बांधकाम न होण्याचा दाखला आहे किंवा शौचालय वापरचा दाखला आहे, महापालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून रजिस्टर्ड न होण्याचा दाखला आहे किंवा कुठली थकबाकी नसण्याचा दाखला असतो. हे सगळे दाखले, सगळे कागदपत्र त्यांना एका ठिकाणातून भेटले पाहिजे. याच्यासाठी आपली 9 प्रभाग समित्यांमध्ये एक आणि तसेच मुख्यालयामध्ये एक असे 10 आपण सिंगल विंडो सिस्टम तयार केला आहे. या सिंगल विंडो सिस्टमचा लाभ जे उमेदवार आहेत ते घेऊ शकतात. याच्याबरोबरच वोटिंग पर्सेंटेज वाढवण्यासाठी आपण स्वीप ॲक्टिव्हिटीज याचा कॅलेंडर तयार केला आहे आणि आजपासून साधारणतः 13 तारखेपर्यंत प्रतिदिवस कुठली ना कुठली आपण स्वीप ॲक्टिव्हिटी हाती घेत आहोत. यामध्ये प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडिया यांची मदत घेणे, आपले सिनेमा हॉल्स, आपले ऑडिटोरियम त्यांच्या माध्यमातून सतत नागरिकांना अपील करणे, शाळा महाविद्यालयाचे स्टुडंट्स आणि शिक्षक त्यांची मदतीने त्यांचे घरचे जे वोटर्स आहेत त्यांच्यापर्यंत अपील पोहोचवणे, रेझिडेंट वेलफेअर असोसिएशन याचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून प्रत्येक रेझिडेन्शियल सोसायटीमध्ये ही माहिती पोहोचवणे, याच्यासाठी सुद्धा आपण सूक्ष्म नियोजन केलेलं आहे. सर, पिंक बूथ देखील असणार आहे या निवडणुकीमध्ये. किती महिलांची संख्या असणार आहे कसं? जसं मी नमूद केलं, साधारणतः 12,500-13 हजार आपले पोलिंग स्टाफ आपण नियुक्त करत आहोत. त्यापैकी जवळपास 60 ते 65% महिला अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती झालेली आहे. पिंक बूथ म्हणजे असा बूथ जिथे जो पूर्णतः महिला कर्मचारी अधिकारी यांच्या माध्यमातून ज्याच्या नियोजन होत असेल, ज्याचं व्यवस्थापन होत असेल. सर, आपण यामध्ये पिंक बूथची संख्या जास्तीत जास्त ठेवणार आहे. त्याचे व्यतिरिक्त आदर्श पोलिंग स्टेशन सुद्धा आपण 33 प्रभाग समित्यामध्ये किमान एक असे 33 आपले आदर्श पोलिंग स्टेशन राहणार आहेत. प्रत्येक पोलिंग स्टेशनवर आपण जे अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटी अर्थात जे आपल्याला किमान जे सुविधा उपलब्ध करून द्यायची, अर्थात एंट्री एक्झिट वेगवेगळे ठेवणे, सुरक्षाचे उपाययोजना करणे, शौचालयाची व्यवस्था, पिण्याची पाण्याची व्यवस्था, शेडची व्यवस्था, हे आपण याची खात्री आपण करत आहोत. सर, आतापर्यंत अर्ज किती गेलेले आहे? काल पहिलाच दिवस होता. साधारणतः 1,000 पेक्षा जास्त, 1,000 जवळपास 80-79 एवढे अर्ज कालपर्यंत गेले आहेत. आज सकाळपासून परत अर्ज वाटपाची कारवाई चालू आहे. सर, तुम्ही आताच म्हणाला एक खिडकी योजनेत अंधुक बांधकाम नसल्याचाही दाखला मिळणार. एक खिडकी योजनेतून जेवढे आपले दाखले आपले अर्जाबरोबर लागतात ते सगळे भेटणार आहेत.
यावर्षी निवडणूक आयोगाने जे सूचना दिली आहे त्यामध्ये जे डिक्लेरेशन किंवा सेल्फ डिक्लेरेशन उमेदवारांमार्फतच आपल्याला अनधिकृत बांधकामाबद्दल अपेक्षित आहे आणि यामध्ये उमेदवार स्वतः हा लिहून देणार आहेत की त्यांचा किंवा त्यांचे फॅमिली मेंबरच्या, त्यांचे पतीचा किंवा पत्नीचा कुठलाही अनधिकृत बांधकाम नाही आहे आणि भविष्यात जर हा अनधिकृत बांधकाम त्यांच्या किंवा त्यांचे वर अवलंबून असलेले लोकांविरुद्ध दिसला तर ते त्यांची पात्रता जाईल आणि ते अनर्ह घोषित होतील.